येऊन भेटायला तू. राम पूर्ण झालेली आहे आणि आम्ही आमचं तसंच संख्याबळ कमी होतं, पण त्या मानानं आम्हाला निवडणूक बिनविरोध होऊन द्यायची नव्हती. आम्ही आमचं जेवढं संख्याबळ होतं त्या ताकदीवरती आम्ही लढलो आणि आमच्या संख्याबळापेक्षा आम्ही 5-6 मतदान एक्स्ट्रा घेण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आणि आम्हाला बिनविरोध नव्हती होऊन द्यायची. पूर्ण भाजपला आम्ही पळवलं मतदारसंघामध्ये. त्यांचे सगळे मंत्री, सगळेचे सगळे आमदार, खासदार, सगळी यंत्रणा कामाला लागली. ज्या दारापर्यंत जे जाणार नव्हते मतदाराच्या, त्या दारापर्यंत त्यांना जावं लागलं, त्यांना मतदान मागावं लागलं. त्याला बिनविरोध निवडणूक करायची होती. आम्हाला फक्त बिनविरोध ही निवडणूक होऊन द्यायची नव्हती. आम्ही आमच्या पूर्ण नीतिमत्तेनं, ताकदीनं लढलो आणि आम्हाला जे मतदान व्हायचं होतं आमच्या महाविकास आघाडीचं ते मतदान पडलं. किती मतदान तुम्हाला मिळालं तिकडे विरोध? आम्हाला 134 मतदान मिळालं आणि त्यांना 452 काहीतरी मतदान. ओके ओके. या सगळ्या निवडणुकीनंतर तुम्ही पहिल्यांदा म्हणाले होते की मी पहिला उमेदवार आहे, मला उमेदवारी मिळाली, हेच हे आता हो, मला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने उमेदवारी मिळाली आणि पहिली वेळेस मी तर 5च महिने झाले होते मी नगरसेवक होऊन सनी आणि मला एवढी मोठी उमेदवारी मिळाली आणि पक्षाचा आदेश असल्यामुळे ती निवडणूक लढलो मी. फक्त भारतीय जनता पक्षाची निवडणूक आम्हाला बिनविरोध होऊन द्यायची नव्हती. आम्ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढलो. घोडेबाजार चालला मी उमेदवार होतो म्हणूनच घोडेबाजार चालला. मतदाराला काही का होईना त्यांच्या दारापर्यंत यांना मत मागण्यासाठी जावं लागलं, याचा आम्हाला आनंद आहे.